मनसेकडून महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 खासदारांचा धिक्कार करण्यात आलाय। मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी बॅनर लावलेले आहेत। दादरमधील पोर्तुगीज चर्च जवळ मनसेकडून बॅनर लावण्यात आलेत। मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करणाऱ्या सुनील शुक्लांविरोधात महाराष्ट्राच्या 48 पैकी एकही खासदार बोलला नाही। मराठी बाणा कणा मोडलेला आहे हे सिद्ध झालं अशी टीका या बॅनरद्वारे करण्यात आली आहे। यांना मराठी खासदार म्हणायचं नाही तर कणा नसलेले खासदार म्हणायचं असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। मनसेची मान्यता रद्द विरोधात न बोललेल्यांनी आता संताप व्यक्त होतोय। मराठी माणसासाठी, मराठी स्वाभिमानासाठी रक्ताचं पाणी करून पक्ष काढतो। मराठीच्या प्रश्नासाठी केसेस अंगावर घेता ते राज ठाकरे। त्या व्यक्तीच्या पक्षावर बंदी घाला असं परराज्यातला खासदार म्हणतो। 48 मराठी खासदारांचा मराठी बाणा कणा मोडलेला आहे। या 48 सोंगड्यांना आता लाज वाटली पाहिजे। मराठी माणसाच्या पक्षावर एका भैया खासदार बोलत होता। तुम्ही तोंडात लाचारीचा बोळा घेऊन शांत बसला होता अशी टीका या बॅनरवर आता करण्यात आलेली पाहायला मिळते। धिक्कार असो तुमचा, यांना कणा नसलेले खासदार म्हणायचं। मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली। मनसेने महाराष्ट्रातील खासदारांवरती आता टीका केलेली आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, मनसेने बॅनरबाजी केलेली आहे। या ठिकाणी मनसेची मान्यता रद्द विरोधात न बोललेल्यांवर आता टीकास्त्र डागण्यात आलाय। नक्कीच नीलम, एकंदर उत्तर भारतीय विकास आघाडीचे अध्यक्ष यांनी सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये मनसेची मान्यता रद्द व्हावी अशा प्रकारे याचिका दाखल केली। त्यानंतर संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला ढवळून निघालेलं पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीवरून कुठेतरी आता महाराष्ट्रातील जे 48 खासदार आहेत, लोकसभेचे जे 48 खासदार आहेत, त्यांनी यावर कोणत्याही प्रकारचा विरोध दर्शवला नाही, म्हणून कुठेतरी मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि एकंदर मराठी माणसाचा पक्ष अर्थात राज ठाकरे यांचा मनसे जो पक्ष आहे त्या पक्षाच्या विरोधामध्ये जेव्हा अशा प्रकारे कोणी वक्तव्य करत असेल तर इथल्या खासदारांनी भूमिका व्यक्त करायला हवी अशा प्रकारे अपेक्षा सध्या मनसे व्यक्त करत आहे। आणि एकंदर या सर्व खासदारांच्या विरोधामध्ये अगदी तिखट शब्दामध्ये त्यांचा धिक्कार असा व्यक्त करत पुढे मनसेने ही बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 खासदारांचा या बॅनरमधून धिक्कार करण्यात आलेला आहे, टीका करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।